जय शिवराय मित्रांनो, नवी योजना मित्र या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नवीन योजनाचे अपडेट घेण्यासाठी लगेच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण संजय गांधी योजनेचा लाभ मिळतोय का? बँकेत पैसे जमा झालेत का? हे ऑनलाईन कसं तपासायचं ते पाहूयात. त्याचं स्टेटस चेक करूयात. तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेत का? आता घरी बसून आपण ऑनलाईन चेक करू शकतो. ऑनलाईन त्याचं स्टेटस बघू शकतो, की आपले पैसे कुठल्या खात्यात आले किंवा कधी पडलेत, कोणत्या योजनेमधून पडलेत, याची सविस्तर माहिती आपण घेऊयात. त्या अगोदर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढे बघूयात. या लेखात आपण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची स्टेटस माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून कशी पाहायची याची सविस्तर प्रक्रिया पाहणार आहोत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यातील गरजू, अपंग, वृद्ध, अनाथ, विधवा, परित्यक्ता, वंचित घटकासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना आहे. यामध्ये दरमहा नियमित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलं जातं. पण हे पैसे आपल्या खात्यात आलेत की नाही याची खात्री कशी करायची, असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना सतत सतावतो. याचे उत्तर म्हणजे ऑनलाईन स्टेटस तपासण्याची सुविधा जी घरबसल्या उपलब्ध आहे. उद्दिष्ट गरजू आणि अपेक्षित नागरिकांना दरमहा आर्थिक सहाय्य देणे. लाभार्थी वृद्ध, विधवा, अनाथ, अपंग, घटस्फोटित महिला, एचआयव्ही बाधित, गंभीर आजाराने त्रस्त व्यक्ती. अनुदान रक्कम साधारण 1,500 प्रतिमाह. प्रकारानुसार वेगवेगळी असते. स्वरूप बँक खात्यात थेट जमा. संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाचे स्टेटस ऑनलाईन स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत पोर्टल लिंकवर क्लिक करा किंवा तुमच्या मोबाईल, लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये टाईप करा. तर ही लिंक दिलेली आहे. ही लिंक तुम्ही टाईप करा किंवा मोबाईलवर सुद्धा टाईप करून तुम्ही स्टेटस बघू शकता. तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा. लाभार्थी स्थिती आधार क्रमांक टाका. आता लाभार्थी स्थितीचे नवीन विंडो उघडेल. येथे तुमचा आधार क्रमांक टाका. कॅप्चा कोड भरून गेट मोबाईल OTP वर क्लिक करा. मोबाईल OTP प्रविष्ट करा. तुमच्या आधार लिंक मोबाईलवर OTP येईल. तो OTP टाकून पुढे जा. जर OTP येत नसेल तर तुमचं आधार रजिस्ट्रेशन अद्याप ऑनलाईन झालेलं नाही. अशा वेळी जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करून घ्यावी लागेल. OTP टाकल्यानंतर गेट डाटा या बटणावर क्लिक करा. पुढे यशस्वीरित्या लॉग इन झाल्यानंतर खालीलप्रमाणे माहिती स्क्रीनवर दिसेल. नाव, आधार क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा, ग्रामपंचायत, कोणत्या योजनेअंतर्गत लाभ मिळतो, कोणत्या फायनान्शियल इयरमध्ये अनुदान मिळाले, कधी, किती रक्कम आणि कोणत्या खात्यात जमा झाली. याच्यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे मोबाईल प्रक्रिया करताना म्हणजे मोबाईलवर आपण जर स्टेटस चेक करायचं असेल तर आपल्याला डेस्कटॉप साईड मोड वापरणे आवश्यक आहे. लाभाची स्थिती बघताना आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. म्हणजेच आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. OTP येत नसल्यास आधार अपडेटसाठी अधिकृत केंद्रावर संपर्क साधावा. म्हणजे आधार सेंटरवर जाऊन आधार अपडेट करून घ्यावा. योजनेचा लाभ आपल्याला वेळेवर मिळतो का नाही हे आपण सामान्यतः दर महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीस अनुदान खात्यात जमा होतं. कधीकधी प्रशासकीय कारणास्तव उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वरील पद्धतीने वेळोवेळी स्टेटस तपासत राहणं फायदेशीर ठरेल. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची अनुदानाची रक्कम जी आहे ती जमा झाली किंवा नाही झाली. धन्यवाद.